सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की बुद्धिमत्ता आणि ज्ञान वापरून आज तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न कराल. तुमच्या प्रयत्नांचा तुम्हाला फायदा होईल आणि कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र थोड्याशा अडचणींचा सामना हा करावा लागेल. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास तुम्ही ठेवू नये, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता 100% आहे. आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळेल. बऱ्याच काळापासून जर तुम्ही मानसिक ताणतणावाचा सामना करत असाल तर आज त्यातनं तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला आज थोडं सावधानतेनं वागावं लागेल. तुमच्या कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनी संदर्भामध्ये आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करू शकता. आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सामाजिक परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या घरी जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये महिला मित्राच्या मदतीनं एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. परदेशामध्ये शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी जर कुठली परीक्षा दिली असेल तर त्यामध्ये ते यशस्वी होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांकडनं कोणत्याही अपेक्षा आज तुम्ही ठेवू नका, तुमच्या पदरी निराशाच पडेल. आज संध्याकाळी तुम्ही कुटुंबियांसह देवाच्या दर्शनासाठी जाऊ शकता. जीवनावश्यक दैनंदिन वस्तूंची तुम्ही आज खरेदी कराल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या ठिकाणी एखादं महत्त्वाचं काम तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीनं संध्याकाळपर्यंत सहज पूर्ण कराल. तुम्ही हाती घेतलेलं काम आज पूर्ण करूनच दाखवाल, त्यामुळे तुमचं मनोबल देखील वाढलेलं असेल. आज केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही समस्या येत असतील तर आज त्याचं निराकरण होऊ शकतं. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्न दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये जर एखाद्याला तुम्हाला भागीदार बनवायचं असेल तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवून कोणाकडनं तरी सल्ला घ्या, अन्यथा तो भागीदार भविष्यामध्ये तुमचा विश्वासघात करू शकतो. आज तुमचे खर्चही वाढू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. संध्याकाळी कुटुंबातील लहान मुलांचे हट्ट तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या वडिलांना डोळ्यांशी संबंधित समस्या असल्यानं आज त्या वाढू शकतात, त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये हरभरा डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायातील कामामध्ये आज अधिक व्यस्त तुम्ही असाल, त्यामुळे तुमचे कायदेशीर काम हे फार काळ पुढे ढकलू नका, अन्यथा तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार जर तुम्ही करत असाल तर सर्व चौकशी करूनच तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, अन्यथा तुम्ही कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून देखील निर्णय घेऊ शकता. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कुटुंबियांची साथ मिळेल. आज तुमच्या आईला डोळ्यांशी संबंधित समस्या असल्यानं त्या वाढू शकतात, त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की मनामध्ये आज कोणाबद्दलही चुकीचे विचार येणं तुम्हाला प्रकर्षानं टाळावं लागेल.
सासरच्या एखाद्या व्यक्तीशी तुमचा जर काही वाद झाला असेल तर तो तुम्हाला मिटवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज नोकरीमध्ये तुमच्या इच्छेनुसार काम मिळाल्यानं तुमच्या सहकाऱ्यांचा मूड मात्र खराब होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये संध्याकाळी सहभागी होऊ शकता. जर तुम्ही राजकारणामध्ये काम करत असाल तर तुम्हाला आज नवीन पद आणि प्रतिष्ठा मिळेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये आपलं काम काढून घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं गोड बोलावं लागेल. आज जर तुम्हाला एखाद्याच्या बोलण्याने वाईट वाटलं तरी तुम्ही त्यांच्यावरती रागावू नका, तरच तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकाल. आज एखादी समस्या जर उद्भवली तर त्याला धैर्यानं तुम्हाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता, मात्र आपला खिसा पाहूनच तुम्ही खर्च करावा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की मुलांच्या शिक्षणासंबंधी समस्यांमुळे आज तुम्ही चिंतेमध्ये असाल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज पगारवाढीसारखी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुमच्या नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये कोणताही वाद जर निर्माण झाला तर तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकावं लागेल, त्यामुळे कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही प्रभावित होऊ नका. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा तिलक लावून तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा व्यवसाय थोडासा मंदावल्यानं तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. वडिलांचा सल्ला घेऊन व्यवसायामध्ये काही नवीन बदल जर तुम्ही केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबत कामातील काही कारणांमुळे तुमचा वाद होऊ शकतो, मात्र प्रकरण वाढू न देता तुम्ही सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये आज नाविन्य आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज संध्याकाळी तुम्हाला काही कडवट गोष्टी ऐकायला मिळतील. तुमची मुलं तुम्हाला संध्याकाळी एक गुड न्यूज देतील, त्यामुळे तुमचं मन हे थोडंसं प्रसन्न राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की भविष्याबाबत काही गोष्टींमुळे तुम्ही संभ्रमामध्ये असल्यानं तुमची चिंता वाढीस लागेल. चिंतामुक्त होण्यासाठी जवळच्या एखाद्या मित्राचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्या नवीन व्यवसायासंदर्भात काही सांगायचं असेल तर आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी जर कामामध्ये बदल झाले तर ते स्वीकारून त्यानुसार काम करणं हे फायद्याचं ठरेल. आज तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शिल्लक राहिलेली भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मनाला नकारात्मक विचार येण्यापासून तुम्हाला थांबवावं लागेल, तरच तुम्ही सर्व कामं अगदी सहज पूर्ण करू शकाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज रोखीचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे गैरसोय होईल. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. एखाद्याला सल्ला देण्यापूर्वी त्याचं नुकसान होणार नाही ना याचा नक्की विचार करा. सासरच्या लोकांकडनं आज तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.